नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. भारत दौऱ्यावर आलेले जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिरात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली. यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर उपस्थित होते. द्विपक्षीय चर्चा व्यापार, गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञानावर केंद्रित होती. तसंच संरक्षण, हरित शाश्वत विकास आणि विज्ञान आणि संशोधन या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला. प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दृष्टिकोनाचं आदानप्रदान यावेळी झालं. भारत आणि जर्मनी यांचे संबंध संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात सांगितलं. वाढत्या व्यापार आणि गुंतवणूक संबंधांनी दोन्ही देशांच्या रणनैतिक भागीदारीला नवी ऊर्जा दिली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांची 75 वर्ष आपण यंदा साजरी करत असून गेल्या वर्षी सामरिक भागीदारीची 25 वर्ष पूर्ण केल्याचा उल्लेख करून हे टप्पे केवळ काळ दर्शवणारे नसून आपल्या सामायिक महत्त्वाकांक्षा, परस्पर विश्वास आणि निरंतर बळकट होणाऱ्या सहयोगाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारत और जर्मनी के बीच दर्शन, ज्ञान और आत्मा का सेतु बनाया था. आज चांसलर मर्ज की यह यात्रा उसी सेतु को नई ऊर्जा, नया विश्वास और नया विस्तार प्रदान कर रही है. चांसलर के रूप में यह उनकी भारत ही नहीं बल्कि एशिया की पहली यात्रा है. यह इस बात का सशक्त प्रमाण है कि वे भारत के साथ संबंधों को कितना गहरा महत्व देते हैं. उनके पर्सनल अटेंशन और कमिटमेंट के लिए मैं उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूं. भारत जर्मनी के साथ अपनी मित्रता और साझेदारी और सुदृढ़ करने के लिए पूरी तरह से प्रतिबद्ध है. गुजरात में हम कहते हैं, आवकारो मीठो आपजे रे, यानी स्नेह और आत्मीयता से स्वागत करना. इसी भावना के साथ हम चांसलर मर्ज का भारत में हार्दिक अभिनंदन करते हैं. भारत आणि जर्मनी यांच्यातलं तंत्रज्ञानविषयक सहकार्य दरवर्षी वृद्धिंगत होत असून त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य परस्पर विश्वास आणि सामायिक विचारांचं प्रतीक असल्याचं सांगत संरक्षण व्यापाराशी संबंधित प्रक्रिया सुगम केल्याबद्दल पंतप्रधानांनी चान्सलर मर्ज यांचे आभार मानले. या क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एका आराखड्यावरती दोन्ही देश काम करणार असल्याचं पंतप्रधानांनी जाहीर केलं. या पथदर्शी आराखड्यामुळे सहविकास आणि सहउत्पादनाच्या नव्या संधी खुल्या होतील. उच्च शिक्षणावरील व्यापक पथदर्शी आराखडा हा शिक्षण क्षेत्रातील भागीदारीला नवी दिशा देईल असं सांगून पंतप्रधानांनी जर्मन विद्यापीठांना भारतात कॅप्स उघडण्यासाठी आमंत्रित केलं. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा व्हाव्यात असं दोन्ही देशांचं मत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत और जर्मनी सहमत है कि ग्लोबल चैलेंजेस से निपटने के लिए ग्लोबल इंस्टीट्यूशंस में सुधार अत्यंत महत्वपूर्ण है. यूएन सिक्योरिटी काउंसिल में सुधार के लिए G4 के माध्यम से हमारा संयुक्त प्रयास इसी सोच का प्रमाण है. हिंद प्रशांत क्षेत्र हे दोन्ही देशांसाठी उच्च प्राधान्य आहे. या प्रदेशात सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही एक सल्लामसलत यंत्रणा सुरू करणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत सर्व समस्या आणि वादांच्या शांततापूर्ण निराकरणासाठीच्या बाजूनं आहे आणि या दिशेनं केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो असं पंतप्रधान म्हणाले. भारतीय नागरिकांसाठी व्हिसामुक्त परिवहनाच्या घोषणेबद्दल त्यांनी आभार मानले. भारत जर्मनी आर्थिक संबंधांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी पूर्ण करण्याची आवश्यकता